घराच्या बरकतीसाठी सकाळी उठल्याबरोबर मुलांना रडू देऊ नये. 2. पती-पत्नीमध्ये एकमेकांमध्ये वाद घालत बसू नये. 3. झाडू आणि माप लपवून ठेवावे. 4. रात्री कुत्र्याच्या नावाने शेवटची भाकरी बनवावी. 5. स्वयंपाकघरात खोलीत खरकटी भांडी मांडू नयेत. 6. सकाळी 8 पूर्वी आंघोळ करा. 7. सकाळी गायी किंवा पक्ष्यांच्या नावाने पहिली चपाती भाकरी काढून ठेवा. किचन टिप्स: वरण चविष्ट बनवण्यासाठी ठेचलेला लसूण जास्त घालावा. फोडणी दिली की लगेच झाकण ठेवावे. यामुळे फोडणीचा वास वरणाला लागतो, त्यामुळे वरण चविष्ट होते. काळ्या मसाल्याचे वाटण बनवताना कांदा खोबरे थोडे थंड झाल्यावर वाटून घ्यावे, नाहीतर भाजी कडवट होते. 3. दही लावण्यासाठी विरजण नसेल तर कोमट दुधात मिरची हिरवी रात्रभर ठेवावी. सकाळी दही तयार होते. लग्न झाल्यावर मुलींनी कसे वागावे? लग्न झाल्यानंतर मुलींनी आपल्याला जेवढे काम होईल तेवढे व्यवस्थित व शांतपणे करावे. 2. एखाद्या व्यक्तीच्या ओळखीला कमीत कमी 6 महिने लागतात. कोणालाही 3. काही बोलू नये. 4. आपल्या वस्तू सांभाळून ठेवाव्यात. 5. घरातील इतर लोकांच्या पाठीमागे उभे राहण्यापेक्षा नवऱ्याच्या पाठीमागे उभे राहा. 6. माहेरी जाताना वा कुठेही इतरत्र जाताना नवऱ्याला विचारल्याशिवाय जाऊ नये. 7. लवकरात लवकर मुलाचा विचार करावा. चहाचे नुकसान: सकाळी चहा पिल्याने थकवा कमी होत नाही तर तो वाढतो. 2. जास्त चहा पिल्याने प्रोस्टेट कॅन्सरचा धोका वाढतो. 3. चहा पिल्याने श्वासात दुर्गंधी येते. 4. चहा आपल्या शरीराची पित्त निर्मिती करतो, त्यामुळे आपल्या शरीरात अन्नाचे पचन थांबते. 5. चहा आपल्या शरीरात ॲसिड तयार करू लागतो. पत्नी आणि नवरा म्हातारपणी काळजी घेतो, तिला दिलासा देतो, तिला सहारा देतो, लोक म्हणतात. पण तारुण्यात नवरा बायकोला इग्नोर करत असेल, मग म्हातारपण त्यात काळजी घेण्याचा काय फायदा? तरुणपण निघून गेले आहे, मग म्हातारपण कसेही निघून जाईल. कटू आहे पण सत्य आहे. स्वतःसाठी नक्की करा. पायाखाली लाटणे घेऊन त्याखाली तळवे वर फिरवा. 1. 2. शक्यतो ब्लॅक टी प्या. 3. जास्तीत जास्त शाकाहारी राहा. 4. भरपूर टाळ्या वाजवा. 6. चौरस आहार घ्या. 7. ध्यानधारणा करा. 8. एकाच वेळीच भरपूर खाऊ नका. 9. संध्याकाळी हलका आहार घ्या. 10. सायंकाळी जेवण जास्त उशिरा करू नका. 10. 11. सकारात्मक वर्तन ठेवा. स्त्रियांनी ही कामे करू नयेत, नाहीतर येतील घरात आपत्ती. ज्या स्त्रिया पायात पैंजण घालीत नाहीत त्यांचा चंद्र खराब होतो, शिवाय आईला देखील त्रास होतो. ज्या स्त्रिया सजून शृंगार करून न राहता गबाळ्यासारख्या राहतात त्यांना जास्त संघर्ष करावा लागतो. 3. ज्या स्त्रिया फाटके, मळालेले, खूप जुनाट वस्त्र घालतात अशा स्त्रियांचा शुक्र खराब होतो व धनासंबंधी अडचणी येतात. 4. ज्या स्त्रिया हातात काळ्या निळ्या बांगड्या घालतात किंवा बांगड्याच घालत नाहीत त्यांचा गुरु कमजोर होतो. नेहमी आपल्यासोबत लक्ष्मी राहण्यासाठी सकाळी उठल्या पारोसे घर झाडून घ्यावे. 2. संध्याकाळी चुकूनही घर झाडू नये. 3. संध्याकाळी होता होईल तेवढे दिवे लावावे. अंधाऱ्या खोलीत दरिद्रता वास करते. रात्री कपडे धुवून वा भिजवून झोपू नका. काही शुभ कामासाठी बाहेर जात असाल तर दही साखर खाऊन जावे, अडचणी कमी होण्यास मदत होते. वास्तुशास्त्रानुसार ज्या घरात रविवारी नखे कापली जातात त्या घरात दरिद्रता येते, पैसा टिकत नाही व संकटे येतात. घरात डस्टबिन कधीही पूर्व, ईशान्य, आग्नेय दिशेला ठेवू नये. असे केल्यास घरात अनेक समस्या येतात. डस्टबिन नेहमी घराच्या नैऋत्य दिशेला आणि उत्तर दिशेला ठेवावे. कोणत्या गोष्टी गुप्त ठेवाव्यात हे आपण पुढच्या व्हिडिओत पाहणार आहोत.
तरी हा व्हिडिओ जर आवडला असेल आणि प्रथमच व्हिडिओ पाहत असाल चॅनलचा, तर सबस्क्राईब करून बाजूचं घंटीचं बटन नक्की दाबा. इन्स्टावर हे सगळं फ्री आहे. ऑलवर देखील क्लिक करा, जेणेकरून पुढील येणाऱ्या नवनवीन व्हिडिओची माहिती तुम्हाला लगेच मिळेल. हे सगळं फ्री आहे. राधे राधे. जय श्रीकृष्ण. जय गुरुदेव. श्री गुरुदेव. धन्यवाद.